पंढरपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला व्हीआयपी दर्शनासाठी सोडलं, मात्र त्यांच्या कुटुंबियांना व्हीआयपी दर्शन नाकारलेलं आहे। तर गुलाबरावांसह आलेल्या सर्व नातेवाईकांना विठ्ठलाचं व्हीआयपी दर्शन दिलेलं आहे। मंदिरामध्ये समन्वयाचा अभाव असल्याची खंत मुनगंटीवारांनी व्यक्त केली आहे। तर रांगेत उभं राहायला हरकत नाही, पण मंत्री असल्याने जबाबदाऱ्या जास्त असतात, माझ्यासोबतच्या सर्वांना दर्शनासाठी सोडलं, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिलेली आहे। पंढरपुरात आषाढी वारीसाठी कालपासून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले। मात्र याच व्हीआयपी दर्शनावरून पहिल्याच दिवशी आजी माजी मंत्र्यांसोबत मंदिर प्रशासनाने दुजाभाव केल्याची घटना समोर आली। भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार काल कुटुंबियांसह पंढरपुरात दर्शनासाठी आले होते। मात्र मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीलाच व्हीआयपी दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला। मात्र त्यांच्या सोबत आलेल्या इतर नातेवाईकांना मात्र व्हीआयपी दर्शन नाकारण्यात आलं। दुसरीकडे काल पंढरपुरात आलेले विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्या सोबत आलेल्या इतर व्यक्तींना मात्र थेट व्हीआयपी दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला। या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। या घटनेनंतर नाराज झालेल्या मुनगंटीवारांनी त्यांची खंत बोलून दाखवली। जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शनाला या असं म्हटल्यावर आपण दर्शनाला आलो होतो, असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। पण मंदिरात समन्वयाचा अभाव आहे, असंही ते म्हणाले। दुसरीकडे माझ्या सोबतच्या लोकांना थेट दर्शनाला सोडल्याची कबुली मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली। मात्र रांगेत उभं राहायला हरकत नाही, पण मंत्री असल्यानं जबाबदाऱ्या जास्त असतात, असंही गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवलं। ते त्यांचं हिंदुत्व वेगळ्या प्रकारचं आहे, बरं का। बहुतेक त्यांना वाटलं असेल आमच्या माऊलीनं त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय, त्यांना असं वाटतं की त्यांच्या पक्षात देव वगैरे सगळे संत प्रवेश करतात, तर त्यांना तो रात्री स्वप्न पडला असेल की माऊली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करती झालेली आहे। मूर्ख लोक आहेत हे असं आहे। मी व्हीआयपी दर्शनाचा फटका काय बसतो, खरं तर एक पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे। शेवट देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला